बातमी आहे भोसरी येथून। पिंपरी चिंचवड शहरामधील भोसरी परिसरामध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे एका कार्यक्रमासाठी आज दिनांक 26 मार्च रोजी आले होते। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे जुन्नर आंबेगावसह पिंपरी चिंचवडचा मोठा कायापालट झाला यावरती देखील प्रकाश टाकला। आणखी काय म्हणाले गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील हे आपण पाहणार आहोत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। परंतु आपल्याला एवढंच सांगतो की एक सर्व सामान्य माणूस होता, त्याला 2 वेळच्या जेवणाची अडचण होती। माननीय शरदराव पवार साहेबांनी जुन्नरच्या परिसरामध्ये 5 धरणं बांधली, आंबेगावच्या परिसरामध्ये धरण बांधलं, खेडला धरण बांधलं गेलं, चाकणला, चासला, आणि त्याच्यामधून आज शेतीला पण पाणी पुरवठा व्हायला लागला आणि त्याच्यामधून उद्योगाला आणि शहराला सुद्धा प्यायला पाणी देण्याची व्यवस्था झाली। आज चास कमांमधून पाणी आलं नाही तर पुणे शहराला प्यायला पाणी कमी पडल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये झालेली आहे। आणि माझी खात्री आहे या पुढच्या काळामध्ये देखील या नगरीचा अधिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, अधिक या ठिकाणी अधिक सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पाठिंबा त्या ठिकाणी उभा करावा। मी एवढंच सांगतो, सामान्य माणसाचं राहणीमान बदलल्यामुळं, उंचावल्यामुळं आज सामान्य माणूस एका वेगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि एक आनंदी जीवन, मग खेड्यामध्ये राहणारा असू दे नाही तर शहरामध्ये राहणारा असू दे, अशा प्रकारचं आनंदी जीवन या सामान्य माणसाने त्या ठिकाणी त्याची जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट त्या ठिकाणी केलेली आहे। थोडं खाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि ते आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं आणि माननीय उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार किरण सोमय्या हातोडा घेऊन निघाले भ्रष्टाचार गुन्हे, काय सांगतात? ते रोजच आहे, नवीन काय? आमदारांना घरं देणं गरजेचं वाटतंय का? असं आहे की सगळ्या वर्गासाठी योजना आहे, त्यामुळे ज्या आमदारांना मुंबईमध्ये घर नाही त्यांना सुद्धा कायद्याने त्या ठिकाणी घर खरेदी करायचा अधिकार आहे। सरकार काही मोफत देणार नाही, म्हाडाच्या तर्फे सगळ्या वर्गाला घरं दिली जातात। त्याच पद्धतीने आमदारांना सुद्धा किंमत देऊन घरं खरेदी करायला काही अडचण नाही। जुन्नरचं बिकट सफारी खूप तापलेले राजकारण, राजकारण करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये।